नमस्कार. ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरीवर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे. आजचा हा क्लासचा 6वा दिवस आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच, बॅक स्टिच, रनिंग स्टिच या 3 स्टिच पाहिलेल्या आहेत. तुम्हाला या 3 स्टिचमध्ये जर काही अडचण आली असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईल. ही चेन स्टिच आहे म्हणजे साखळी टाका आहे. ज्यावेळेस आपण आरी वर्क करत असतो त्यावेळेस आपण हाच टाका भरपूर प्रमाणात घालत असतो. फक्त आपण आरी वर्क करताना जरी थ्रेडनं व आरी वर्कच्या वेगळ्या सुईने घालत असतो. आता आपण पुढील टाका घालणार आहोत तो स्टेम स्टिचचा. स्टेम स्टिच पाहणार आहोत आपण. त्यासाठी तुम्ही पट्टीच्या सहाय्याने एक सरळ लाईन आखून घ्या. मी एवढी सरळ लाईन आखून घेतलेली आहे. तुम्ही थोडीशी मोठी आखली तरी चालेल. एका सुईमध्ये आपण डोली धागा सिंगल पदर ओवून घेतलेला आहे व एक गाठ देऊन घेतलेली आहे. आता आपण खालून वर सुई अशी बाहेर काढून घेतोय. खालून वर सुई बाहेर काढून घ्यायची. नंतर थोडेसे अंतरावरून पुन्हा एकदा खाली सुई घालायची व संपूर्ण धागा खाली ओढून घ्यायचा. साधा टाका घालून घेतलेला आहे. आपण पहिल्यांदा जिथून सुई खालून वर काढलेली असते तिथूनच आपण पुन्हा एकदा खालून वर सुई काढून घेतोय. हे पहा, अशा प्रकारे पहिल्यांदा जिथून आपण सुई वरती काढलेली होती तिथूनच पुन्हा एकदा आपण सुई वरती काढून घेतोय व पूर्ण धागा वरती ओढून घेतोय. नंतर थोडेसे अंतर ठेवून आपण एक मार्किंग करून घेऊया. तिथून आपल्याला सुई आतमध्ये घालायची आहे. हे पहा, अशा प्रकारे व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसा टाका घालतोय. इथून आपण सुई खाली घातलेली आहे. पूर्ण धागा खाली ओढून घ्यायचा. नंतर आपण इथून सुई वर काढणार आहोत. समान अंतरावर पुन्हा एकदा आपण सुई खाली घालतोय. तुम्ही सुरुवातीला मार्किंग केलं तरी चालेल म्हणजे एकसारखे टाके येतील. अशा प्रकारे आपण स्टेम स्टिच करतोय. आपल्या चॅनेलवर मॅट रांगोळीचे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर मॅट रांगोळी शिकायची असेल तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ करून चॅनेलवर पोस्ट करेल. टाका थोडासा अवघड आहे त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि शेवटपर्यंत पहा व स्टेम स्टिचचा भरपूर सराव करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसं घालतोय, काय करतोय. एखादे आपण झाड बनवत असेल त्यावेळेस आपण त्याचा जो आपण खालची बाजू तयार करत असतो त्यावेळेस ही स्टेम स्टिच वापरली असते. झाडाच्या फांदीसाठी किंवा खोड बनवण्यासाठी आपण हा टाका वापरत असतो. आपण अशा प्रकारे आपण स्टेम स्टिच केलेली आहे.
मी एवढी केलेली आहे. तुम्ही थोडी मोठी लाईन आखून त्याची भरपूर सराव करून घ्या. आता आपण मागच्या बाजूने आपण एक गाठ बांधून घेणार आहोत. हातशिलाईला जसे आपण गाठ बांधून पॅक करतो तसेच इथेही गाठ बांधून पॅक करायचं आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे धागा कट करून घ्यायचा. पहा अशा प्रकारे आपण स्टेम स्टिच बनवलेली आहे. तुम्ही त्याच्या खाली लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आपण चेन स्टिच, बॅक स्टिच आणि रनिंग स्टिच आणि स्टेम स्टिच पाहिलेली आहे. आता आपण वेब स्टिच पाहणार आहोत. तुम्हाला जर याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. खालच्या बाजूला पेनाच्या साहाय्याने लिहून ठेवा स्टेम स्टिच म्हणून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा कोणता टाका आहे. आता आपण जो वेब स्टिचचा टाका बनवणार आहे तो रनिंग स्टिच किंवा बॅक स्टिच मध्ये सुद्धा बनवला जातो. पण आपण वेगळी लाईन आखून तिथे सांगणार आहे की तुम्हाला कसा तयार करायचा. बॅक स्टिच आणि रनिंग स्टिच या दोन्हीमध्ये सुद्धा हा टाका बनवता येतो. पण याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं आता तर कसं होईल की तुम्हाला पुढच्या वेळेस की कळणार नाही की रनिंग स्टिच केली का आपण बॅक स्टिच. त्याच्यामुळे आपण वेगळी लाईन आखून तिथं तयार करून घेऊयात. अशा प्रकारे सरळ लाईन आखून घ्यायची. आता आपण रनिंग स्टिच करून घेणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला जर रनिंग स्टिच पाहायची असेल तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता की आपण कशी बनवलेली आहे. तरी सुद्धा मी इथं आणखी एकदा दाखवते. तुम्हाला इथे कोणता टाका घालायचा आहे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता. तुम्हाला जर रनिंग स्टिच घालायचं असेल तर घालू शकता, नसेल तर बॅक स्टिच. पण आपण इथे रनिंग स्टिच घालणार आहोत. सगळ्यात सोपा टाका म्हणजे रनिंग स्टिचचा आहे. अशा प्रकारे आपण इथं सुरुवातीला रनिंग स्टिच घालून घेतलेली आहे. शेवटचा टाका घालून घेऊयात. शेवटचा टाका पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कलरचा दोरा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मागच्या बाजूने आपण गाठ बांधून घेतलेली आहे. आता आपण सुईमध्ये दुसरा धागा घालणार आहोत व याच्या मधून आपण ती सुई बाहेर काढून तो टाका घालणार आहोत. अगदी सोपा आहे. लक्षपूर्वक पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण सुईमध्ये दुसरा धागा घातलेला आहे. दुसऱ्या कलरचा सिंगल पदर ओवून घेतलेला आहे. गाठ बांधून घेतलेली आहे. इथून आपण सुई वरती काढून घेणार आहोत. अगदी सोपा आहे. फक्त ह्या टाक्याच्या मधून सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची आहे. अशा प्रकारे फक्त सुई ओवून घ्यायची आहे. त्याच कलरनं जर मी दाखवले असतं तर तुमच्या लक्षात आलं नसतं की आपण काय केलंय किंवा छान पण दिसलं नसतं. त्याच्यासाठी आपण वेगळ्या कलरचा इथं धागा वापरलेला आहे. दिसायलाही अगदी छान दिसते आहे. आता आपण आपला टाका पूर्ण झालेला आहे. आता आपण एक गाठ बांधून घेणार आहोत. हे पहा, इथून सुई खाली घालून घ्यायची व खालच्या बाजूने गाठ देऊन घ्यायची. मी जे तुम्हाला सांगते आहे ते तुमच्या लक्षात येतंय का? येत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ करून दाखवते.
इथे लिहून ठेवा वेब स्टिच, म्हणजे परत कधीही पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की हा टाका कोणता आहे. ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस कळतं की हा टाका आहे, पण काही दिवसानंतर जर पुन्हा आपण बघायला लागलो तर लक्षात येत नाही. आपण अशा प्रकारे 5 टाके पाहिलेले आहेत: चेन स्टिच, बॅक स्टिच, रनिंग स्टिच, स्टेम स्टिच आणि वेब स्टिच. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढचा टाका पाहणार आहोत. तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुढच्या वेळेस आपण पुढचा टाका पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.